समंजसपणाने ते मजबूत राहते. ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. नीतिसूत्रे 24:3 आणि 4. प्रार्थना करूया. गृहाची निर्मिती करणाऱ्या आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, आमचा प्रमुख तू आहेस, आमच्या कुटुंबाचा. देवबापा, आम्ही आमच्या संपूर्ण घराण्यानिशी तुझी सेवा करणार असं यहोशुवाप्रमाणे वचन देत आज पुन्हा एक वार या गृहसनाच्या 4थ्या सभेला तुझ्या चरणी आलेलो असताना आम्हाला नवा आशीर्वाद तू दे. प्रिय प्रभू, भक्तीचं चालकपण करीत असताना आणि या भक्तीमध्ये सुमधुर गीतांच्याद्वारे तुझं स्तवन करीत असताना क्वायरला विशेष तुझी कृपा लाभू दे. सोबतच देवबापा, या गृहसनासाठी लाभलेले आमचे सन्माननीय वक्ते रेव्हरंड विजय वानखेडे यांच्यासाठी आभार मानतो. त्यांचं आमच्यामध्ये येणं प्रभू तो आशीर्वादित केलं. येत्या 4 दिवसामध्ये तू त्यांच्या करवी आम्हाशी बोलणार आहेस असा आमचा विश्वास आहे. प्रार्थना करतो, तुझ्या प्रिय दासाला तुझ्या हाती समर्पित करतो. देवबापा, तू सहाय्य कर, आपली कृपा पुरव. आजच्या या भक्तीला आम्ही आमच्या कुटुंबासमवेत दयाळू प्रभू तुझ्या समोर आलेलो असताना आम्हाला तुझ्या कृपेने भर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. या सुरुवातीला आपण स्तुती सुमनांच्याद्वारे प्रभूची आराधना करूया. क्वायर गीत गायनाच्याद्वारे पुढील सेवा करेन. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. पुन्हा एकदा ग्रहसनाच्या 4थ्या सभेला आपण एकत्र जमलेलो आहोत. परमेश्वराच्या पवित्र मंदिरात आपण एकत्र आलेलो असताना प्रभूची स्तुती करीत आपण या सभेत पुढे जाऊया. आवाज उठाएंगे हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. प्रभूच्या स्तुतीसाठी आपण सर्व मिळून हे गीत गाऊ. सुंदरता में यह रूप जो तेरा
सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। मुक्ति का तू दाता है, दुनिया को बताएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे। या आणखी एक गीत गाऊ आपण, आणि या गीताच्याद्वारे आम्ही आमच्या सदाजीवी परमेश्वराला धन्यवाद देऊ। आज या क्षणाला आमच्या स्तुतीबद्दल सुस्थितीबद्दल आम्ही प्रभूची उपकार स्तुती करूया, कारण आज आम्ही प्रभूच्या मंदिरात येऊ शकलो ही खूप मोठी कृपा परमेश्वराने आम्हावर केली आहे। धन्य धन्य यीशु नाम, स्तुति के योग्य यीशु नाम, हर एक जुबा ये गाएगी यीशु पवित्र है। मेरे पापों को धो दिया परमेश्वर का निर्दोष मेमना, हर एक जुबान ये गाएगी यीशु पवित्र है। मेरे पापों को धो दिया परमेश्वर का निर्दोष मेमना, हर एक जुबान ये गाएगी यीशु पवित्र है। मेरे पापों को धो दिया परमेश्वर का निर्दोष मेमना, हर एक जुबान ये गाएगी यीशु पवित्र है, यीशु पवित्र है, यीशु पवित्र है, यीशु पवित्र है,
सृष्टि पुकारते ही नाम को, हर जुबान ये गाएगी यीशु पवित्र है, यीशु पवित्र है, यीशु पवित्र है, यीशु पवित्र है, मेरा यीशु पवित्र है। हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, मेरा यीशु पवित्र है, मेरा यीशु पवित्र है, मेरा यीशु पवित्र है। आजच्या आपल्या सभेचे नियोजित वक्ते सन्मान्य रेव्हरंट विजय वानखेडे यांना विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं. सोबतच सन्माननीय पाळक वर्ग, आदरणीय रेव्हरंट जे एच पठारे पाळक साहेब, सन्माननीय रेव्हरंट जी जयकर पाळक साहेब आणि आदरणीय राजू मार्गे पाळक साहेब, कृपया आपण पुढे यावत. सुंदरशा या गीतांच्याद्वारे, सुमनांच्याद्वारे आम्ही प्रभूची आराधना केलेली आहे. आपल्या गृहसन पत्रिकेप्रमाणे आपलं जे ब्रीद वाक्य आहे ते मी वाचू इच्छितो की सुज्ञानाचे योगे घर बांधिता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते, ज्ञानाचे योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मौल्यवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात. नीतिसूत्रे 24, 3 आणि 4. आज गृहसनाची 4थी सभा. आज जो गट आपल्या सोबत आहे, बेथेल कॉलनी, रूपाशेठ पार्क, वागोदा शिवार, मिशन गेट, दुधाळे शिवार, कोकणी हिल आणि शहारोन कॅम्पस, प्रभू येशूच्या नावात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सोबतच जो ग्रुप ऑनलाईन बघत आहे, आपलं देखील ऑनलाईन सभेमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला देवाच्या पवित्र वचनातून येते 4 दिवस पवित्र वचनाची सेवा देण्यासाठी सन्मान्य रेव्हरंट विजय वानखेडे टीक चर्च नाशिक हे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि आपल्या मंडळीच्या पद्धतीनुसार, आपल्या भारतीय पद्धतीनुसार सन्मान्य रेव्हरंट विजय वानखेडे पाळक साहेबांचं आपण स्वागत करणार आहोत, त्यांचा सत्कार करणार आहोत. मंडळीमध्ये त्यांचं वेलकम करीत असताना आपल्या संस्थेचे चेअरमन आणि आपल्या मंडळीचे वडील पाळक सन्मान्य रेव्हरंट जे जयकर पाळक साहेब, सन्मान्य रेव्हरंट जे एच पठारे पाळक साहेबांना विनंती करतो की कृपया आपण आलेल्या आपल्या पाहुणे वक्त्यांचं स्वागत करावं. जास्ती वेळ न दवडता आजच्या देवाच्या पवित्र वचनाकडे आपण जाणार आहोत. मी रेव्हरंट विजय वानखेडे पाळक साहेबांना विनंती करेन की कृपया पुढील वेळ आपण पुढे येऊन देवाच्या पवित्र वचनातून मार्गदर्शन करावं. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सप्रेम सलाम.
मी रेव्हरेंट विजय वानखडे, माझं कुटुंब आणि टीक चर्च मंडळी आपणा सर्वांना ख्रिस्तामध्ये प्रेमपूर्वक सलाम करत आहे. मी परमेश्वराची मनापासून उपकारस्तुती करतो का देव परमेश्वराने मला नंदुरबारच्या चर्चमध्ये माझी उंची कमी करावं लागेल. ओके. आपल्या चर्चमध्ये हे वर करू का? ओके. आपल्या चर्चमध्ये येऊन प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची सुसंधी गृहसणाच्या निमित्ताने मला प्राप्त झालेली आहे. याबद्दल मी परमेश्वराची मनापासून उपकारस्तुती करत आहे आणि त्याचप्रमाणे राजेश सरांचे मी मनापासून आभार मानत आहे का त्यांच्या पुढाकाराने, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आपण सर्वांनी मला ही संधी दिलेली आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार मानत आहे. मी 2008 या वर्षी गृहसणाचा वक्ता म्हणून या चर्चमध्ये आलो होतो. तेव्हा मी आदाम आणि हव्वा हे पहिलं कुटुंब यावरून मी प्रभूच्या वचनाची सेवा केलेली होती. आणि आज मला माहिती नाही अनुप पाळकसाहेबांनी पठारे पाळकसाहेबांनाच का बरं मला असं फूल द्यायला सांगितलं, परंतु पठारे पाळकसाहेब आणि मी आम्ही एकाच बापाचे पण 2 आडनाव असलेले बंधू आहोत. बरोबर आहे का पाळकसाहेब? यस. त्यांनाही शिलांडर साहेबांनी जाळ्यात पकडलं, असं पकडलं की सोडलंच नाही. आणि मलासुद्धा शिलांडर साहेबांनी असं जाळ्यात पकडलं की मलाही सोडलं नाही. आणि ते सोडलं नाही ते फार चांगलंच झालं, कारण पूर्ण हयात प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची ही सुसंधी आम्हाला शिलांडर साहेबांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाने, पुढाकाराने आणि सहकार्याने मिळालेली आहे. प्रियजन हो, गेल्या सोमवारपासून आपण गृहसणाबद्दल प्रभूच्या वचनाची घोषणा ऐकत आहात, संदेश ऐकत आहात. गृहसणाची बद्दल जर आपण विचार केला तर गृहसणाची संकल्पना मुख्यतः 3 आध्यात्मिक गोष्टींवर अवलंबून आहे. नंबर 1, येशू आमच्या गृहाचा, तद्वतच येशू माझ्या जीवनाचा पुढारी आहे किंवा प्रमुख व्यक्ती आहे. गृहसणाची पहिली संकल्पना. गृहसणाची दुसरी संकल्पना, येशू जगाचा प्रकाश आहे. आणि तिसरी बाब, येशू हा आमचा आणि जगाचा तारणारा देव आणि आमच्या जीवनाचा स्वामी, धनी, मालक किंवा प्रभू आहे. ह्या 3 संकल्पनांवर गृहसण आपण साजरा करत असतो. या गृहसणाचे किंवा कोणतेही ख्रिस्ती सण साजरा करण्याचे फायदे किंवा आशीर्वाद काय आहेत? निश्चितच जेव्हा जेव्हा आम्ही प्रभूच्या समक्षतेमध्ये येत असतो तेव्हा तेव्हा आम्हाला देवाच्या समागमाचा, देवाच्या समक्षतेचा आम्हाला आशीर्वाद मिळत असतो. नंबर 2, जी आमची भावी पिढी आहे, आमची जी लेकरं आहेत, त्या लेकरांना सणाची माहिती चांगली होते आणि त्यांचा उत्साह आपण द्विगुणित करत असतो. आणि त्या सणाची ओळख काय आहे, त्या सणाचं ख्रिस्ती जीवनासाठी महत्त्व काय आहे, ह्या सर्व बाबी आम्हाला यामधून दिसून येतात. कोणताही सण साजरा करत असताना, गृहसणच नव्हे, कोणताही सण साजरा करत असताना आमच्या ख्रिस्ती ऐक्याची भावना तयार होत नाही, वाढीस लागते. ऐक्याची भावना आहे ती अधिक वृद्धिंगत होत जात असते. आणि देव सहवास, देवाची समक्षता,
देवाचं सानिध्य याचा अनुभव आम्हाला मिळत राहतो. जे ख्रिस्तीतर आपले मित्रमैत्रिणी आहेत, आपले परिचित आहेत, त्यांना डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली याची साक्ष दिल्या जाते, त्याची माहिती सांगितल्या जाते, त्या सणांचं महत्त्व सांगण्याची आणि प्रभूच्या वचनाची किंवा देवाची सुवार्ता सांगण्याची आम्हाला सुसंधी मिळत असते. आणि म्हणून ख्रिस्ती सण आपण साजरे करत असतो. दरवर्षी आपण हा सण साजरा करीत असतानाच ही बाब अत्यंत स्तुत्य आहे, अभिनंदनीय आहे आणि प्रशंसनीय अशी आहे. आताच मी आणि पठारे साहेब इथं बसलेले असताना त्यांनी सांगितलं की मी देवपूर चर्चमध्ये सेवा कार्य करत असताना शिलँडर पप्पा तिथं गृहसनाचे वक्ते म्हणून आले होते. किती चांगली गोष्ट आहे. यस. आणि केवळ त्यांच्याच आध्यात्मिक मार्गदर्शनाने आणि सहकार्याने आमच्यासारख्या अपात्र लोकांचा उपयोग आज देव त्याचं सेवा कार्य करण्यासाठी करून घेत आहे. यावर्षी आपल्या गृहसनाचे जे प्रतीक ध्येय वचन आहे कोणतं आहे माहिती आहे का? नीतिसूत्रे 24वा अध्याय 3रं आणि 4थं वचन. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, हे फार उद्बोधक असं वचन आहे. आणि या प्रतीक वचनांमध्ये 3 महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केलेल्या आहेत त्या नीतिसूत्रेकाराने. सुज्ञानाने घर बांधता येते, नंबर 1. समंजसपणाने ते मजबूत राहते, नंबर 2. आणि ज्ञानाच्या योगे त्या घराच्या सर्व खोल्या मौल्यवान आणि मनोरम वस्तूंनी भरून जातात, नंबर 3. फार चांगलं प्रतीक वचन या वर्षाच्या गृहसणासाठी नंदुरबारच्या मंडळीने निवडलेलं आहे. नीतिसूत्राकडे जर आपण पाहिलं तर आम्ही नैतिक जीवन जगण्याविषयी जे शिक्षण आम्हाला पाहिजे असते ते शिक्षण आम्हाला या नीतिसूत्रामधून मिळते. तत्त्वज्ञानी लोक, पंडित लोक, धर्मप्रवर्तक लोक किंवा ज्ञानी लोक यांचे तत्त्वविचार त्या नीतिसूत्रामधून दिसत असतात. मराठी भाषेमध्ये त्याला म्हणी असं म्हणतात. यामध्ये ते नीतिसूत्रे असं सांगितलेलं आहे. थोडक्या शब्दांमध्ये जीवनाचा फार गहन अर्थ सांगणे म्हणजेच नीतिसूत्र आहे. नीतिसूत्र हे शलमोन व इतर ज्ञानी लोकांनी लिहून ठेवलेले आहेत. त्यामध्ये माझं वैयक्तिक देवाच्या बरोबर काय रिलेशन असावं, माझे आईवडील यांच्यासोबत माझं काय रिलेशन असावं आणि इतरांविषयी माझे कसे कर्तव्य असावेत, कोणती जबाबदारी होती असावी याबद्दलचं दिशादर्शक शिक्षण काही उपमा, काही प्रतीक आणि काही काव्यरूपाने या नीतिसूत्रामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. नीतिसूत्रे 24:3 आणि 4 या वचनांमधून, या प्रतीक वचनांमधून पाहत असताना जर आम्ही याचा सरळ विचार केला तर हा नीतिसूत्रेकार आणि पर्यायाने शलमोन राजा, की जो ज्ञानी पंडित होता, विद्वान होता, तो राजा, या राजाने घर किंवा इमारत बांधणी याच्याविषयी ते लिहिलेलं आहे असं आम्ही समजतो. घराची मजबूती कशी होऊ शकते याच्याविषयी त्याने त्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे असंही आम्हाला दिसते. आणि घराची सजावट, त्याला आपण इंटेरियर डेकोरेशन असं म्हणतो. फार चांगली गोष्ट आहे ती. ही घराची सजावट कशी असावी याबद्दलचंच मार्गदर्शन केलेलं आहे असं दिसते. परंतु जेव्हा आम्ही नीतिसूत्रे 34 याचे पहिले 2 वचन वाचतो तेव्हा मात्र आम्हाला 3 आणि 4 या वचनाचा जो वेगळा अर्थ आहे तो आम्हाला त्यामधून दिसून येतो. आता बघा, नीती 24:1 आणि 2 या वचनांकडे जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे,
दुर्जनाचा हेवा करू नको, त्याच्या संगतीची इच्छाही धरू नकोस, त्याचे अंतःकरण बलात्कार करण्याचा बेत करीते, त्याच्या वाणीतून घातपाताचे बोल निघतात. आणि मग तिसऱ्या वचनाची सुरुवात केलेली आहे, सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते. म्हणून शलोमोन राजाने आमच्या घराची इमारत आम्ही कशा रीतीने बांधावी याविषयी मार्गदर्शन केलेलं नसून, आमच्या जीवनाची बांधणी आम्ही कशी करावी, आमच्या कुटुंबाची बांधणी आम्ही कशी करावी, आमचं कुटुंब आम्ही कसं मजबूत ठेवावं याविषयीचं मार्गदर्शन तिसऱ्या आणि चौथ्या वचनांमधून पहिल्या आणि दुसऱ्या वचनाचा संदर्भ लक्षात घेतला तर आम्हाला ते समजू शकते. पुन्हा 5व्या आणि 6व्या वचनांमध्ये जर आम्ही पाहिलं तर सुज्ञ पुरुष बलवान असतो, ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करीतो, शहाणपणाने व्यवस्था करून युद्ध चालू, बहुत सुमंत्री असल्याने यश मिळते. म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्हाला यश प्राप्ती कशी पाहिजे किंवा आम्हाला यश प्राप्ती कशाने मिळू शकते, किंवा आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रसंग कोणतेही आले तरी आम्ही मजबूत कसे राहू शकतो, स्ट्रॉंग कसे राहू शकतो, आम्ही डिप्रेशनमध्ये का जाऊ शकत नाही याचं वर्णन त्याने यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणूनच नीती 24:3 आणि 4 सुज्ञानाने घर बांधता येते, समंजसपणाने ते मजबूत राहते आणि ज्ञानाच्या योगाने ते घर भरून जाते. याच्याकडे पाहिलं तर शलोमोन राजा आमच्या जीवनाविषयी सांगत आहे. ही बाब आम्हाला यामधून दिसून येते. आमचं जीवन, आमचं वर्तन, आमची वागणूक, आमच्या जीवनाची किंवा आमच्या कुटुंबाची जडणघडण, मराठी शब्द आहे. जडणे म्हणजे जोडवल्या जाणे आणि घडण म्हणजे घडविल्या जाणे. शेप येणे, त्याला आकार येणे, त्याला रचना येणे. आमच्या जीवनाची जडणघडण, दैवी ज्ञान, पवित्र शास्त्राचं ज्ञान की ज्यामध्ये परमेश्वराने आम्हाला जीवन जगण्यासाठी आज्ञा दिलेल्या आहेत, काही नियम दिलेले आहेत, काही मार्गदर्शन दिलेलं आहे, काही विधी संस्कार लावून दिलेले आहेत. त्या सर्वांचा गोषवारा जर आम्ही पाहिला तर या सर्व गोष्टींमधून मानवी जीवनाच्या प्रतिसादावर आमच्या घराची आणि आमच्या कुटुंबाची बांधणी मजबूत होऊ शकते. जसं की देवाने 10 आज्ञा दिलेल्या आहेत. पहिली आज्ञा आहे, माझ्यासमोर तुला दुसरे देव नसावेत. ओके, चांगली गोष्ट आहे. माझ्यासारखे जे कन्व्हर्टेड ख्रिस्ती लोक असतात किंवा आम्ही जे परधर्मामधून ख्रिस्ती जीवन जगण्याचा करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी या पहिल्या 2 आज्ञा पाळणं फार कठीण जात असते. इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये तेच घडलं होतं. आज तो माझा विषय नाही आहे. देवाने आज्ञा दिलेली आहेत, माझ्यासमोर तुला दुसरे देव नसावेत, कोरी मूर्ती करू नको, तिच्या पाया पडू नको. आणि जे परधर्मामधून ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करणारे लोक असतात त्यांना त्या आज्ञेच्याबद्दल पाहत असताना त्यांच्यावर जे संस्कार झालेले असतात ते एकाएकी पुसल्या जात नाहीत, त्यांच्यामधून ते निघून जात नाहीत. मग कसं होते माहिती आहे का? आम्ही जेव्हा ख्रिस्ती समाजामध्ये वावरत असतो तेव्हा आम्ही देवाच्या गोष्टी बोलतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, सलाम ब्रदर, कसे आहेत, फार चांगली गोष्ट आहे, देव चांगला करतो. आणि जेव्हा आम्हाला मूळ गावी जायचा प्रसंग येतो तेव्हा मात्र थोडीशी गडबड होऊन जाते. आणि जर का तिथं आम्ही त्यांना आमचं ख्रिस्ती ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न केला, ते म्हणतात, विदर्भामध्ये मुलाला बाबू म्हणतात. बाबू एवढा लहान होता तेव्हापासून पाहतो आणि आता एवढा शहाणा झाला का तू? माझा प्रतिसाद कसा आहे देवाच्या वचनावर, देवाच्या नियमावर,
देवाच्या आज्ञेवर त्याच्यावर आमच्या जीवनाची, आमच्या कुटुंबाची जडणघडण हे अपेक्षित असते. आणि या 4 दिवसामध्ये म्हणजेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 3 दिवसामध्ये, रविवारचा संदेश माझा वेगळा आहे, या 3 दिवसामध्ये पवित्र शास्त्रामधील जो कुटुंब प्रमुख आहे त्यामध्ये एक पुरुष त्याने आपल्या कुटुंबाची जडणघडण कशी केलेली आहे त्या दिवशी, म्हणजे त्याबद्दल आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत. उद्याच्या दिवशी कुटुंब प्रमुख या नात्याने एका स्त्रीने कसा पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्या कुटुंबाची कशी जडणघडण केलेली आहे हे दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत. आणि तिसरी गोष्ट की संपूर्ण कुटुंबच देवाच्या सेवेत कसं होतं आणि त्या कुटुंबाचा देवाने कसा चांगल्या रीतीने उपयोग करून घेतलेला आहे ही तिसरी गोष्ट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून हे 3 संदेश कुटुंबावर आधारित आहेत. नंबर 1, कुटुंब प्रमुख या नात्याने पुरुषाचा पुढाकार. नंबर 2, स्त्री या नात्याने, त्या कुटुंब प्रमुख या नात्याने त्या स्त्रीचा पुढाकार. आणि तिसरी गोष्ट संपूर्ण कुटुंबाचा पुढाकार, आई वडील आणि लेकरं यांचा पुढाकार. म्हणून आजच्या मननासाठी आपण उत्पत्तीचा ग्रंथ याचा 6वा अध्याय 9व्या वचनापासून 22व्या वचनापर्यंत आपण ऐकूया. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 6वा अध्याय 9 ते 22. आपण शास्त्रपाठ ऐकूया. मी विनंती करतो, बाळासाहेब कृपा करून शास्त्रपाठ वाचता येईल का? प्लीज या, माझ्याजवळ आहे. 9 ते 22. नऊ ते 22 ही वचनं मी वाचतो. उत्पत्ती याचा 6वा अध्याय. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहाला शेम, हाम व याफेत असे 3 मुलगे झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, ती जाच जुलमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले, तो पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करावयाचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. तारवास उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याला खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर. पहा, ज्यांच्या ठाई प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे, म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणितो. पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल, तरी तुझशी मी आपला करार स्थापित करीतो. तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना यास घेऊन तारवास जा. सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी 2 जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून 2 प्राणरक्षणार्थ तुझकडे येतील. खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्यापाशी आणून त्यांचा साठा कर, ते तुला व त्यांना खावयास मिळेल. नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. देवावचने आशीर्वादित करो. सॉरी. ओके. शास्त्रपाठ वाचण्याचं कारण एवढंच आहे की मला काय बोलायचं आहे ते या शास्त्रपाठामधून आपल्याला समजू शकते. प्रियजन हो, नोहाने त्याच्या कुटुंबाची, त्यांच्या जीवनाची बांधणी कशी केलेली आहे ही बाब आम्हाला या 6व्या अध्यायापासून तर 9व्या अध्यायापर्यंत दिसून येते. वचन 22 यामध्ये असं सांगितलेलं आहे, परमेश्वराने नोहाला
जे करायला सांगितले ते त्याने केले. म्हणूनच मगाशी मी म्हटलं होतं की आमच्या जीवनाची, आमच्या कुटुंबाची बांधणे देव आम्हाला जे सांगतो त्याच्यावर आमचा प्रतिसाद काय असतो त्या प्रतिसादावर अवलंबून आहे. या ठिकाणी सांगितलं की परमेश्वर देवाने नोहाला जे करायला सांगितले ते त्याने केले. आणि काय करायला सांगितलं होतं? 14व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तू आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी एक तारू तयार कर. आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी एक तारू तयार कर. हे त्याला करायला सांगितलं आणि जे करायला सांगितलं ते त्याने केलं. आम्हाला हे दोन्हीही वचनं वाचत असताना आम्ही ह्या गोष्टी सहजतेने वाचतो किंवा ते समजून घेतो. नोहाला करायला सांगितलं ते त्याने केलं. आता थोडासा जर आपण त्याबद्दलचा विचार केला तर त्या तारवाची रचना कशी होती त्या रचनेकडे आता आपण लक्ष देऊया. ते तारवाची लांबी 300 हात करायला सांगितले होते. 300 हात आणि त्या काळामधलं जे मोजमाप होतं ते साधारणतः 1.5 फुटाचा 1 हात एवढं ते माप होतं. आणि त्यामुळेच 300 हात म्हणजे 450 फूट लांब असं तारू त्याला करायला सांगितलं. त्याची रुंदी 50 हात म्हणजेच 75 फूट अशी त्याची रुंदी करायला सांगितली. आणि त्याची उंची 30 हात म्हणजेच 45 फूट उंच अशा प्रकारचं तारू करायला सांगितलं. आता हे तारू म्हणजे एक इमारत आहे अशी गोष्ट आपण नजरेसमोर आणूया. आणि हे अवघड काम करणं किती जिकरीचं होतं आणि किती कष्टाचं होतं याची कल्पना आपण करू शकतो. कारण एवढी मोठी इमारत बांधणे, लाकडाची इमारत बांधणे किंवा ते तारू तयार करणे त्या काळामध्ये हे काम फारच अवघड होतं. बऱ्याच गोष्टीची कमतरता त्यावेळेस त्याला आली असेल. कदाचित सामान, ज्याला आपण रॉ मटेरियल असं म्हणतो, कदाचित हत्यारं, त्याला आपण टूल्स असं म्हणतो, आणि कदाचित कारागीर, एवढे चांगले कारागीर त्या काळात कुठून शोधून आणायचे, ह्या सगळ्या गोष्टीच्या अडचणी त्याच्यासमोर होत्या. त्याने देवाला कोणत्याही प्रकारे विचारलं की देवा हे मी कसं करू, देवा माझ्याकडून हे शक्य होईल का, देवा एवढ्या मोठ्या लांबी रुंदीची काय गरज आहे, आम्ही 8 लोकांचं तो कुटुंब आहे आमचं, एवढी मोठी काय गरज आहे. नो क्वेश्चन्स, नो क्वेरीज. कोणत्याही प्रकारे त्याने देवाला प्रश्न केले नाहीत. कोणत्याही प्रकारे त्याने देवाला काही गोष्टी सांगितल्या की देवा हे माझ्याकडून शक्य होणार नाही म्हणून. असं अवघड काम त्याने केलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल अशी साक्ष देण्यात आली. इब्री लोकासपत्राचा लेखक त्याच्याबद्दल अशी साक्ष देतो. 11वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये इब्रीचा लेखक त्याच्याबद्दल असं सांगतो की नोहाने विश्वासाने तारू तयार केले. विश्वासाने हा फार शब्द महत्त्वाचा आहे. तारू तयार करण्याचा उद्देश काय होता? देव परमेश्वर म्हणतो की आता मी या पृथ्वीचा नाश करणार, जलप्रलयाच्या द्वारे तुझं संरक्षण व्हावं, तुझ्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं म्हणून तू तारू तयार कर. आणि विश्वासाने त्याने तयार केलं. तोपर्यंत त्याच्या आधी असं लिहिलेलं आहे इब्री 11:7 तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी देवाने नोहाला सूचना केली की तू आपल्यासाठी तारू तयार कर, आणि ते विश्वासाने तयार केलं. पाऊस काय असतो त्याला माहिती नव्हतं. जलप्रलय काय असतो त्याला माहिती नसतो. त्याचे परिणाम, पावसाचे परिणाम काय आहेत, सुपरिणाम काय आहेत काही माहिती नव्हतं. त्याचे दुष्परिणाम काय आहेत काही माहिती नव्हतं.
त्याचा समाज जीवनावर, आमच्या जीवनावर काय परिणाम होतो काहीही माहिती नव्हतं. एकच आहे, जे करायला सांगितलं ते त्याने कसं केलं? विश्वासाने केलं. विश्वासाने केलं. हा नोहाचा त्याच्या देवाच्या आज्ञेला असलेला प्रतिसाद होता. हो प्रभू, तू सांगितलं, मी विश्वासाने करतो. दुसरी गोष्ट इब्री 11:7 सांगितलेलं आहे, आदरयुक्त भयाने त्याने आपल्यासाठी तारू तयार केलं. आदरयुक्त भय, एक रिस्पेक्ट देवाच्याबद्दल त्याने त्या ठिकाणी ठेवला आणि त्या आदरयुक्त भयाने त्याने ते तारू तयार केलं. जे सांगितले आहे ते देव करणारच आहे. काय सांगितलं आहे? आम्ही जर 6व्या अध्यायाच्या 1ल्या वचनापासून तर 7व्या वचनापर्यंत जर आम्ही पाहिलं तर देवाने काय करायचं ठरवलं होतं तीच गोष्ट देवाने नोहाला सांगितली. आणि जर ही गोष्ट देवाने सांगितलेली आहे तर देव हे करणारच आहे. आणि म्हणून त्याचं भय बाळगून मला ते काम पूर्ण करायचं आहे. तिसरी गोष्ट इब्री 11:7 आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी, आपल्या कुटुंबाचा बचाव व्हावा, आपल्या कुटुंबाची या जलप्रलयामधून सुटका व्हावी, जे काही अघटित देव करणार आहे त्या अघटितपासून माझं आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण व्हावं, यासाठी त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी जे करायला सांगितलं ते त्याने केलं. नंदुरबार चर्चमधील माझे प्रियजन हो, देवाच्या लोकांनो, नोहा आणि त्याच्या कुटुंबाने देवाने त्यांना जे करायला सांगितलं ते विश्वासाने केलं, देवाचं भय बाळगून केलं आणि आपल्या कुटुंबाच्या बचावासाठी त्याने केलं. आज ख्रिस्ताचा दास या नात्याने मी आपणाला नम्रपूर्वक आवाहन करत आहे की माझ्या जीवनाची, आमच्या जीवनाची, आमच्या कुटुंबाची जर व्यवस्थित बांधणी व्हावी अशी जर आपली इच्छा आहे तर परमेश्वर जे करायला सांगतो ते आम्ही करावं. नोहाच्या समोर लाख अडचणी होत्या, कितीतरी अडचणी होत्या, कितीतरी त्याच्यासमोर प्रश्न होते की एवढं अवाढव्य काम मी कसं करू. परंतु तरीही जे करायला सांगितलं ते त्याने केलं. परमेश्वराने त्याला तारू बांधायला सांगितलं ते त्याने बांधलं. त्याचा उद्देश काय होता? परमेश्वराने सांगितलं म्हणून मी विश्वासाने बांधतो, देवाचं आदरयुक्त भय बाळगून मी करत आहे आणि माझ्या कुटुंबाचा बचाव व्हावा त्यासाठी मी हे काम करत आहे, कष्ट कितीही येऊ द्या, ते त्याने केलं. आज आमच्या कुटुंबाची जडणघडण करण्यासाठी नोहा आम्हाला एक गोष्ट सांगत आहे. नोहा आमच्या समोर एक कित्ता, एक उदाहरण, एक आदर्श ठेवत आहे. कुटुंबाची बांधणी करण्यासाठी, आमचं कुटुंब व्यवस्थितपणे मजबूत राहण्यासाठी देव आम्हाला जे करायला सांगतो ते आम्ही करावं. या नोहाने हे अवाढव्य तारू किंवा लाकडाची इमारत बांधकाम करत असताना जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्याला फार चांगल्या पदव्या किंवा त्याच्याबद्दल फार चांगले स्टेटमेंट म्हटलेले आहेत. त्याला नीतिमत्वाचा उपदेशक हे शब्द वापरलेले आहेत. जबरदस्त विशेषण, जबरदस्त पदवी या नोहाला दिलेली आहे. नीतिमत्वाचा वतनदार, देवाचं नीतिमत्वाचा तो वतनदार ठरला, तो हक्कदार ठरला आणि देवाने ते वतन त्याला दिलं. कशामुळे?
देवावरील विश्वासामुळे. कशामुळे? जे करायला सांगितलं त्यामुळे, म्हणजे आज्ञापालनामुळे. आणि कशामुळे? त्याच्या स्वभावामुळे. मला देवाने करायला सांगितलं, मला हे करायचं आहे, ही माझी जबाबदारी आहे, हे माझं कर्तव्य आहे. हे काम करत असताना ज्या अडचणी असतील तो माझा लुकआउट आहे, पण देवाने मला करायला सांगितलं ते मी करतो. म्हणून त्याला नीतिमत्वाचा वतनदार ही पदवी प्राप्त झाली. पेत्र त्याच्याबद्दल असं लिहितो. पेत्राचे दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये त्याला असं म्हटलेलं आहे की तो नीतिमत्वाचा उपदेशक असा झाला. जगाला त्याने दोषी ठरवलं आणि तो नीतिमत्वाचा उपदेशक झाला. लक्षात घ्या, फार महत्त्वाची पदवी आहे, फार चांगली पदवी आहे, नीतिमत्वाचा उपदेशक. अरे, नोहाकडून जर आम्हाला संदेश ऐकायचा असेल, नोहाचे विचार जर आम्हाला ऐकायचे असतील, तर तो नीतिमान जीवन कसं जगावं याविषयी तो सांगतो, बाकीच्या गोष्टी सांगत नाही तो. म्हणून त्याला नीतिमत्वाचा उपदेशक ही पदवी त्याला मिळाली. कुणाला उपदेश केला त्याने? उपदेशक आहे म्हणजे उपदेश ऐकणारे आहेत. जर तो जर वक्ता आहे तर त्याच्यासमोर कोणीतरी श्रोते आहेत आणि म्हणूनच तो उपदेश करत आहे. नीतीच्या गोष्टी तो सांगत आहे, जीवनातील गोष्टी तो सांगत आहे. लक्षात घ्या, नोहाचा स्वभाव त्यामध्ये आम्हाला समजतो. 8व्या वचनामध्ये म्हणजे 6व्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. कारण काय? त्याच्याबद्दल पुढं म्हटलेलं आहे 9व्या वचनामध्ये, नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता आणि तो देवाबरोबर चालणारा होता. नोहा आपल्या काळातल्या लोकांमध्ये नीतिमान असा मनुष्य होता आणि तो देवाबरोबर, त्याचा सहवास देवाबरोबर होता, तो देवाबरोबर चालणारा असा होता. म्हणून नोहाच्या कुटुंबावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती, आशीर्वाद होता. प्रियजन हो, कोणत्या परिस्थितीमध्ये हा नोहा सात्विक आणि नीतिमान जीवन जगत होता, कोणत्या परिस्थितीमध्ये तो देवाबरोबर चालत होता, त्या काळातील सामाजिक दुरावस्था कशी होती. 6व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर काही गोष्टी आम्हाला दिसून येतात. तिसऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे, म्हणजे त्या काळातील सामाजिक जीवन हे भ्रांतीचं जीवन जगणारे होते. भ्रांत या शब्दाचा जर आम्ही विचार केला तर ते लोक काय करत होते त्याचा सारासार विचार न करता जे त्यांच्या मनाला वाटेल तशा प्रकारचे ते जीवन जगत होते. एक कोणत्या तरी धुंदीमध्ये ते जीवन जगत होते. 5व्या वचनामध्ये पाहिलं तर पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार झाली होती आणि त्यांच्या मनात येणारे जे विचार होते, ते जे संकल्पना होत्या, त्या एकसारख्या वाईट होत्या. हे परमेश्वराने पाहिलं. आपला विवेक सोडून ते जीवन जगत होते. मानवांचे विचार नेहमीसाठी भ्रष्टतेचे होते. आणि पुढं म्हटलेलं आहे 12व्या वचनामध्ये, देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पहा, ती पृथ्वी भ्रष्ट झाली होती. आणि कशी भ्रष्ट झाली त्याचं कारण कशी भ्रष्ट झाली ते खाली सांगितलेलं आहे. पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती. मग ते मनुष्य प्राणी असू द्या
का ते इतर प्राणी असू द्या, जे काही सामाजिक संकेत बाळगून आम्हाला जीवन जगायचं आहे, हे सर्व संकेत त्यांनी पायदळी तुडवले होते. अशा भ्रष्ट वातावरणामध्ये, भ्रष्ट सामाजिक परिस्थितीमध्ये देवाचं नोहाबरोबर चालणं हे एक अप्रूप आहे, हे एक अपूर्व आहे, हे एक नवलाई आहे. त्याचं अशा लोकांमध्ये जीवन जगणं, धार्मिकतेचं, सात्विकतेचं, हे नीतिमानपणाचं हे फार मोठं नवल आहे. प्रियजन हो, मी दुसरा विचार आज आपल्या समोर ठेवत आहे. माझ्या सहित जे लोक मला ऐकत आहेत त्या सर्वांसाठी हा एक विचार ठेवत आहे. नोहाच्या काळामध्ये संपूर्ण प्राणी मात्रांनी चालचलणूक बिघडवली होती. आजची परिस्थिती तेवढी वाईट नाही की जेवढी नोहाच्या काळामधील होती. आम्ही आजच म्हणतो, अरे काय जग बदललं बाबा, काय समाज बदलला बाबा. लक्षात घ्या, अजूनही चांगल्या गोष्टी समाजात आहेत. आम्ही किती नीतिमान जीवन जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. नोहा आम्हाला एक आदर्श सांगत आहे, एक घर बांधण्याची तो एक सोपी पद्धत सांगत आहे की जग कसंही वागू द्या, परंतु मला मात्र देव जसं सांगेल तसं वागायला पाहिजे. मला देवाच्यासाठी सात्विक जीवन जगायला पाहिजे. मला देवाच्यासाठी नीतिमान जीवन जगायला पाहिजे. मला जगाच्या बरोबर चालायचं नाही, मला देवाच्या बरोबर चालायचं आहे. हा दुसरा थॉट, दुसरा विचार आज मी आपणासमोर ठेवत आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, याकडे पाहत असताना नोहाने आपल्या कुटुंबाची बांधणी, नोहाने आपल्या कुटुंबाची रचना, नोहाने आपल्या कुटुंबाची जडणघडण का केली? पुढं पाहत असताना मी आपल्याला सांगितलं की आम्ही 6 ते 9 या अध्यायामध्ये नोहाचं चरित्र आहे. 7व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. आज्ञापालन आणि सर्व काही, ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. काय सांगितलं होतं परमेश्वराने, काय काय करायचं आहे, कोणत्या आज्ञा दिल्या होत्या? तारू तयार कर, तारू तयार केलं. तू आणि तुझं कुटुंब त्यामध्ये जा, घेऊन गेला. सर्व पशुपक्ष्यांच्या 2-2 जोड्या तू घेऊन जा, सळ्या घेऊन गेल्या. प्रश्न नाही केला, देवा हे कशासाठी? तू तर माझा बचाव करणार आहेस ना, मग हे कशासाठी? हे तर तुला नंतरही निर्माण करता येईल. नो क्वेश्चन, नो शंका, नो क्युरियासिटी. देवाने सांगितलं ते केलं, त्याने ते आज्ञापालन केलं. सर्व पशुपक्षी त्याच्याकडे आले, सर्वांना त्याने घेतलं आणि त्याने दार बंद करून टाकलं. आता देवाचा आणि फक्त नोहाचा संपर्क त्या ठिकाणी होता. लक्षात घ्या परिस्थिती कशी होती. आता याच्या पुढे काय घडणार आहे हे नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला माहिती नव्हतं. परंतु आता देव यापुढेही मला काहीतरी सूचना करेल, त्या सूचनेचं पालन करणं, काहीतरी आज्ञा करेल, त्या आज्ञेचं पालन करणं एवढीच माझी जबाबदारी आहे. देवा त्या तारवामध्ये गेल्यावर कसं होईल मला नाही माहिती बाबा. एकच खिडकी आहे, एवढे मोठे लोक आहेत, पुरेसा प्रकाश तरी येईल का त्यामध्ये, पुरेसी हवा तरी येईल का? संपूर्णपणे त्याने जगापासून फारकत घेतले, दार बंद केलं. आता फक्त आता फक्त नोहा सर्वस्वी देवावर विसंबून होता. ही तिसरी आणि महत्त्वाची बाब आहे. येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेलं आहे, फार मोठी उपमा आपल्यासाठी दिलेली आहे, फार मोठं प्रतीक त्याने आपल्याला जगाच्या समोर ठेवलेलं आहे. मत्तई कृत शुभवर्तमान
5वा अध्याय 13 ते 16 या वचनांमध्ये पाहत असताना मत्तई 5 ते 7 हे 3 अध्याय डोंगरावरील प्रवचन या नावाने प्रसिद्ध आहेत आणि बहुतेक अभ्यासकांनी त्याला देवाच्या राज्याचा जाहीरनामा असं नाव दिलेलं आहे. देवाच्या राज्यात जर यायचं असेल तर कलम काय आहेत? ती कलम म्हणजे 5 ते 7 हे अध्याय आहेत. आणि त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात आणि तुम्ही जगाचा प्रकाश आहात. भाजी 1 किलो असते, आम्ही मीठ 50 ग्रॅमसुद्धा टाकत नाही. थोडं जरी मीठ टाकलं तर भाजीची चव एकदम जिभेवर रेंगाळत राहील अशा प्रकारची असते. कदाचित या जगामध्ये आम्ही लोकसंख्येने कमी असू, परंतु ज्यांच्या जीवनामध्ये आम्ही कार्य करणार, जे लोक आमच्या संपर्कामध्ये येणार, त्यांना मात्र तुम्ही आनंद द्यायचं काम करा, त्यांना समाधान आणि तृप्ती द्यायचं काम करा. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. येशूने सांगितलेलं आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. जगाचा प्रकाश. जीवनामध्ये जेव्हा इतर लोकांना समस्या येतील, इतर लोकांना जेव्हा त्यांचे विचार बधीर होतील, आता मी काय करावं अशा प्रकारची द्विधा परिस्थिती त्यांच्या समोर येते, तेव्हा जीवन जगण्याची गुरुकिल्ली या ख्रिस्ती लोकांकडे आहे की नाही साहेब, जीवन जगण्यासाठी अशा प्रकारच्या जीवन पद्धतीचा अवलंब करा. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. आणि मग एक अपील प्रभू येशू ख्रिस्ताने समस्त ख्रिस्ती लोकांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी केलेला आहे. ह्या स्तव, कोणत्या स्तव? पृथ्वीचे मीठ आहात म्हणून, जगाचे प्रकाश आहात म्हणून तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की, पुढचे शब्द फार महत्त्वाचे आहेत, त्यांनी तुमची, कर्मे शब्द वापरला नाही, त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. म्हणजे आम्हाला लोकांसमोर सत्कर्मच दाखवायचे आहे. सत्य म्हणजे चांगलं, कर्म म्हणजे काम. आम्हाला लोकांच्या समोर चांगलंच काम, आम्हाला लोकांच्या समोर आमच्या जीवनाची चांगलीच बांधणी लोकांच्या समोर आम्हाला प्रेझेंट करायची आहे. तेव्हाच आमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव होते. अरे, ख्रिस्ती लोक जर एवढं चांगलं जीवन जगत आहेत तर ख्रिस्ती लोकांचा देव किती चांगला असेल. ख्रिस्ती लोक जर एवढं चांगलं जीवन जगतात तर ख्रिस्ती लोकांचा देव किती चांगला असेल. पहिल्या 4 शतकांमध्ये सुवार्ता प्रसार फार झपाट्याने वाढला. त्याचे प्रमुख 3 कारणं होते. पहिले 4 शतक. पहिलं आणि महत्त्वाचं कारण ख्रिस्ती लोकांमध्ये असलेला देवाविषयीचा आवेश. हे पहिलं कारण होतं. प्रभू के लिए कुछ भी करेंगे, हा आवेश त्यांच्यामध्ये होता. मरणाला सामोरं जावं लागलं तरी आम्ही ख्रिस्ताची सुवार्ता सांगणे कधीही सोडणार नाही. सहेंद्रीन सभेने त्यांना सांगितलं की शांत राहता, जाऊ द्या, आम्ही तुम्हाला माफ करतो, फक्त एक काम करा, येशूच्या नावानं बोलू नका, शिकवू नका, बस तेवढंच करा. पेत्र आणि योहान यांनी सांगितलं, आम्ही देवाचं ऐकावं का मनुष्याचं ऐकावं, हे देवाच्या दृष्टीने काय योग्य आहे ते तुम्ही ठरवा. आम्ही तर देवाचंच ऐकणार. परिणाम हा झाला, कितीतरी त्यांचा छळ झाला. लोक विश्वासाकडे येत होते. पहिल्यांदा संख्या होती, नंतर समुदाय आला, नंतर गावाचे गावं आले ख्रिस्ताकडे.
झपाट्याने सुवार्ता प्रसार होण्याचं पहिलं कारण आहे की ख्रिस्ताबद्दलचा आवेश. दुसरं कारण आहे त्यांचं ख्रिस्ती जीवन जगण्याची लाईफस्टाईल. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 42 ते 47 वचनांमध्ये सांगितलेलं होतं. एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे, तो प्रकाश लोकांसमोर पडत होता. आणि तिसरी गोष्ट, ख्रिस्ती लोकांमध्ये असलेली युनिटी. तिसरी गोष्ट आहे. त्यामुळे त्या पहिल्या 4 शतकामध्ये झपाट्याने सुवार्ता प्रसार झाला, झपाट्याने मंडळ्या वाढत गेल्या, त्यांचा प्रकाश लोकांसमोर तसा पडला. प्रियजन हो, मी माझ्या संदेशाचा समारोप करत असताना तिसरी आणि शेवटची बाब, गृहसणाच्या निमित्ताने आमचं स्वतःचं वैयक्तिक आणि आमच्या कुटुंबाची बांधणी करण्यासाठी ही तिसरी गोष्ट सांगत आहे. जगामध्ये राहा, परंतु जगापासून अलिप्त असं जीवन जगा. जग जसं करते तसं आपण करू नये, परंतु देवाने जसं करायला सांगितलेलं आहे तसं आपण करावं. सुज्ञानाने घर बांधता येते, समंजसपणाने मजबूत राहते आणि ज्ञानाने ते आशीर्वादित होते. मी त्याला शब्द जोडलेला आशीर्वादित. त्याच्या खोल्या मनोरम वस्तूंनी भरून जातात, आशीर्वादित होते. आज या संध्याकाळच्या वेळी मी देवाचा दास या नात्याने मला स्वतःला आणि जे लोक मला ऐकत आहेत त्या सर्वांना हा तिसरा विचार सांगत आहे, किंबहुना हे 3 विचार सांगत आहे. नोहाने त्याच्या कुटुंबाची बांधणी केली, विश्वासाने केली, आज्ञापालनाने केली, आदरयुक्त भयाने केली. जे करायला सांगितलं ते त्याने केलं, विश्वासाने केलं, नीतिमान जीवन जगून केलं. जग वेगळ्या प्रकारचं जीवन जगत होतं, हा त्यामधून वेगळा उठून दिसत होता. आणि जगामध्ये राहूनही जगापासून अलिप्ततेत तो जीवन जगला. त्याच्या कुटुंबाची बांधणी चांगली झाली. आज माझ्या कुटुंबाच्या बांधणीचं काय? माझं कुटुंब जर सुज्ञानानं बांधलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, परमेश्वराची स्तुती असो. परंतु दुर्दैवाने काही गोष्टींमध्ये जर माझं कुटुंब तशा प्रकारे बांधल्या गेलेलं नाही, तर आज नोहा आम्हाला ह्या 3 गोष्टी सांगत आहे. परमेश्वर जे करायला सांगेल ते करा. कठीण वाटत असेल पण करू, विश्वासाने करू, आज्ञापालन करून करू आणि नीतिमान जीवन जगून करू. देव करो या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वाद देव. मी थोडासा जास्त वेळ घेतल्या गेल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्ही सर्वांनी माझं शांततेनं हे मनोगत ऐकून घेतलं, हे मनन ऐकून घेतलं, हे वचन ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. पुढील वेळ मी बाळासाहेबांच्या हातात देतो. या बाळासाहेब. देवाचं पवित्र वचन अतिशय स्पष्ट, अतिशय सोप्या भाषेत आणि जे आम्हाला प्रोत्साहित करतं ते आलेलं आहे. प्रियजन हो, नोहाच्या जीवनावर सन्मान्य वानखेडे पाळक साहेबांनी जे आपल्याला सांगितलं आहे ते आपण आत्मसात करूया. देवाचा हा निरोप आज सायंकाळी आपण ऐकलेला असताना ऐकलेल्या वचनानुसार आपलं जीवन आपण जगूया. थोडीशी मी या वचनांमधून जे लिहून घेतलं ते वाचू इच्छितो की विश्वासाने काम करणे, आदरयुक्त भयाने जे सांगितलं ते करणे आणि नीतिमत्वाचा उपदेशक इतकं चांगलं एक ज्याला ओळख नोहाची आमच्या समोर परमेश्वराने दिली. नीतिमान व सात्विक असा मनुष्य नोहा, आज्ञापालन आणि सर्व काही करण्याचा स्वभाव त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा. नोहा सर्वस्वी देवावर विसंबून राहिला. पहिल्या मंडळीमध्ये 3 फार महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या, त्यांचं आवेश, त्यांची जीवनशैली आणि त्यांचं ऐक्य. हे करीत देवाने जसं करायला लावलं नोहाला, तसं विश्वासाने आपण करत राहूया, आपल्या जीवनाची बांधणी करूया. पत्रिकेत सांगितल्यानुसार आपण आता वर्गणी घेणार आहोत. वर्गणीसाठी क्वायर गीत गायन करेन.
हे गीत होत असताना आणलेलं दान आपण प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. गीत नंबर 147, विजय संगीत गीत नंबर 147 आपण काढू. अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. संसार माझा समजूनी गमतो, निषदिनी खटपट त्याची मी करीतो. संसार माझा समजूनी गमतो, निषदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणून नमितो, ख्रिस्ता दयेने दीनास पाही. अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. बुद्धी जी दिली तू माझीच वाटे, गर्वाने फुगुनी हृदय पाटे. बुद्धी जी दिली तू माझीच वाटे, गर्वाने फुगुनी हृदय पाटे. शोकाने आता कंठ हा दाटे, प्रभू मी पापी किती तू साही. अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. शेवटचं कडवं ग. तनु ही शिजवी तुझ्याची पायी, मन हे लावी तुझ्याची ठाई. तनु ही शिजवी तुझ्याची पायी, मन हे लावी तुझ्याची ठाई. धन हे करची तुझ्याची पारी, सर्वस्व माझे तुलाच वाही. अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला. दानार्पणाच्या या प्रार्थनेसाठी मी आदरणीय रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेबांना विनंती करतो की कृपया आपण पुढे येऊन दानार्पणासाठी प्रार्थना करावी. प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील कृपाळू मंदक्रोध दयामय परमेश्वर देवापा, आम्ही तुझ्या कृपेला बघून हर्ष करतो आणि धन्यवाद देतो
की तू आपल्या कृपेने आम्हाला येथपर्यंत आणलंस आणि विशेषतः तुझं वचन ऐकण्यास व समजून घेण्यास लागणारी कृपा दिलीस. प्रभू, आम्ही विनंती करतो की नोहाप्रमाणे तू आम्हाला सुद्धा जबाबदारी जी दिली आहेस आणि जे कर्तव्य आम्हाला आपल्या कुटुंबाप्रती पार पाडायचं आहे, त्या संदर्भात तुझी वाणी ऐकून तुझी आज्ञा पालन करण्यासाठी आम्हाला तू सावध ठेव. विशेषतः प्रत्येक कर्त्या पुरुषाला सावध तू ठेव आणि परिवारांचा ह्या कठीण दिवसांमध्ये येणाऱ्या मोठ्या भयंकर तुझ्या न्यायापासून बचाव व्हावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त रूपी नावेमध्ये विश्वासाने शिरण्यासाठी लागणारा विश्वास तू निर्माण कर आणि तुझ्या राज्यासाठी आमचं रक्षण करू, आमचं जतन तू कर. हे जे दान आम्ही तुला दिलं आहे परमेश्वरा, त्याचा तू स्वीकार कर. अधिक ते देण्यासाठी आम्ही अधिक मिळवावं आणि तुझं गौरव करावं असं तू होऊ दे. यासोबत आम्ही आमच्या वैयक्तिक गरजा, अडचणी, प्रार्थना, आमची दुःखे, आमची आव्हानं, आमचे आजार, आमच्या चिंता, निराशा यासह तू दिलेल्या जीवनासाठी धन्यवाद देत आम्ही त्यासुद्धा तुझ्या स्वाधीन करतो. तुझ्या वचनाने आम्हाला जो प्रकाश मिळाला त्यामध्ये चालण्यास हे पवित्र आत्म्या तू आम्हाला सहाय्य कर. पुन्हा एकदा आमच्या या लहानशा कार्यक्रमामध्ये तू होतास या विश्वासाने तुझा धन्यवाद करीत तू आम्हाला आशीर्वाद दिला, याबद्दल तुझे उपकार मानित आजच्या रात्रीचं जीवन आम्ही तुला सोपवितो. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. आमचे सन्मित्र रेव्हरंड वानखेडे व त्यांची सेवा व त्यांचा परिवार व टिक चर्चेस याबरोबर सुद्धा तू राहा आणि त्यांचंसुद्धा प्रभू तू संरक्षण कर, मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. देवबापा, कृपा करून तू ऐक. आमेन. आपण आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आशीर्वादासाठी मी विनंती करेन माननीय पठारे पाळक साहेबांना पुढे येऊन आपण आशीर्वाद द्यावा. या रात्री ईश्वर गीत गायन करू आणि मग आजची भक्ती समाप्त करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणी ऋण सोडितो तशी तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या भक्ती मंदिरामध्ये जमलेल्या आम्हा सर्व लहान थोर मंडळीबरोबर प्रभूचे दास रेव्हरंड वानखेडे आणि त्यांच्या संपूर्ण परिवार आणि मंडळीबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीतो कराव सर्वांना सलाम.